हा भाऊसाहेब नमस्कार. गायकवाड सर नमस्कार. नमस्कार नमस्कार. छान. गोपाल बरीच फुरसत काढली रे गोपाल. हम्म. ठीक आहे, आवाज येतो ना. आता सुरू करू आपण. एका मिनिटामध्ये मी सुरू करतो. बाकीची मंडळी येतील. संजय हांडे सर धन्यवाद. हा नमस्कार. बालाजी जाधव वा 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 धन्यवाद. हे अगदी 20-30 सेकंदात 30 सेकंदात आपण आपला विषय. हा सर गायकवाड सर हा धन्यवाद. 30 सेकंदात आपला विषय सुरू करू आपण. छान मंडळी येत आहेत. बाकीची मंडळी येतील, त्यांची आपण 10 सेकंद वाट पाहू आणि लगेच सुरू करू. डिगोळे सर धन्यवाद सर. हं. आनंद झाला सर. हां ठीक आहे. हां मी मी आता सुरुवात करतो. विठ्ठल देवळे वा छान 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 छान. आणि आता सुरुवात करतो मी आपल्या विषयाला. सारं काही बाबाराव मुसळे या फेसबुक पेजवर रविवारचा व्हिडिओ नंबर 26 आज मी सादर करतो आहे. आणि विषय आहे माझ्या लेखनाच्या बैठकीचे व्यवस्थापन. आणि आजची तारीख आहे 23 मे 2021. मित्रो, आजच्या विषयात व्यवस्थापन हा फार भारी शब्द आलेला आहे. तुम्ही कोणतीही गोष्ट करा, तिचे व्यवस्थापन आधीच ठरविणे आवश्यक असते. संदीप धन्यवाद, छान वाटलं. अर्थशास्त्राचा एक महत्त्वाचा भाग ते म्हणजे व्यवस्थापन शास्त्र आहे. आमदनी अठ्ठन्नी खर्चा रुपया असे वागणे अर्थशास्त्राच्या व्यवस्थापनाच्या अगदीच विरुद्ध आहे. तुमच्या खिशात 1 रुपया असेल तर तो कसा आला हे तुम्हाला माहिती असतो, पण तो कसा खर्च केला जावा हे तुम्हाला आधी ठरवावे लागेल. म्हणजे त्याचे खर्चाचे व्यवस्थापन करावे लागेल. त्यातून व्यवस्थापन शास्त्राची एक शाखाच जन्माला आली. मराठीपेक्षा इंग्रजी शब्द वापरला की हे पटकन लक्षात येते असं माझ्याही लक्षात आलं. म्हणून व्यवस्थापनासाठी इंग्रजी शब्द वापरतो मॅनेजमेंट. आणि मॅनेजमेंट म्हटलं की लक्षात येते आपल्याला प्रत्येक गोष्टीचे मॅनेजमेंट असते. यातूनच MBA ही एक पदव्युत्तर पदवी मुलं घेत आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणी नोकऱ्या सुद्धा करत आहेत. व्यवस्थापन म्हणजे काय, त्याची काय व्याख्या असू शकते? तर व्यवस्थापन हे संचालनात्मक कार्य असून त्याचा संदर्भ उद्देशांची पूर्तता करण्यासाठी असतो. 2 गोष्टी सांगितल्या त्याच्यात. हे संचलनात्मक कार्य आहे, तुम्हाला करायचं आहे ते. आणि ते कशासाठी करायचं आहे तर तुम्ही जे काही उद्दिष्ट ठरवलेली आहेत ती उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी. असो, आपल्याला एवढ्या लांबीचा विचार करण्याची गरज नाही. पण लेखकानेही
आपल्या लेखनाच्या बैठकीच्या बाबतीतही काही व्यवस्थापन करणे आवश्यक आहे, हे महत्त्वाचे आहे. आणि हाच विषय घेऊन आपण आज चर्चा करणार आहोत. याचा उद्देश असा आहे की मी माझ्या लेखनाच्या बैठकीच्या बाबतीत काय ठरवले होते आणि काय घडले, आणि त्या दृष्टीने विचार करत असताना मी माझे जे काही उद्दिष्ट आहे ते पूर्ण केले आहे का, की त्यात काही चुका राहिल्या. जर चुका राहिल्या तर माझे उद्दिष्ट मी पूर्ण करू शकणार नाही. लेखनाच्या बैठकीचा इतिहास आहे का, आपण थोडंसं वाक्य दुरुस्त करूया. लेखनाच्या बैठकीचा इतिहास आहे का, लेखकांच्या लेखनाच्या बैठकीचा इतिहास आहे का. सतीश जामोदकर सर धन्यवाद. बाळू बुधवंत सर आनंद झाला. पुन्हा वाक्य वाचतो मी. लेखकांच्या लेखनाच्या बैठकीचा काही इतिहास आहे का, असेल तर तो काय आहे हे आपण थोडक्यात पाहू. तसा समग्र इतिहास वगैरे काही नाही, पण एक साधारणतः आपल्याला कल्पना येईल की बुवा लेखक ज्या काळापासून लिहायला लागले आहेत त्या काळापासून ते कशा पद्धतीने लिहितात, त्यांच्या जीवनामध्ये काय काय अडचणी आलेल्या आहेत, किंवा त्यांच्या जीवनधारणा कशा बदलत गेल्या आणि ते त्यांच्या लिखाणामध्ये उमटत गेलं वगैरे आपल्याला पाहायचं आहे. गंगावणे गजानन, आपण रामायण काळात जाऊ. अगदी सुरुवातीचा काळ. आदी कवी वाल्मिकींनी संस्कृतात वाल्मिकी रामायण लिहिले. आदी कवी वाल्मिकीचा जो काळ आहे तो जर विचारात घेतला तर त्या काळामध्ये त्यांना लिहिण्यासाठी आवश्यक असणारी साधने कशी कशी प्राप्त झाली असतील. आता आपल्याला या काळामध्ये आपल्याला कागद हवा असतो, आपल्याला पेन हवा असतो, पण त्यावेळेस कागद असेल का, जर नसेल तर मग काय वापरला असेल, चर्म वापरला असेल की भुर्जपत्र वापरला असेल की आणखी काही वापरला असेल. आणि ह्या दोन्ही गोष्टी जर त्यांना मिळाल्या असतील, समजा लिहिण्यासाठी काय लागणारं साहित्य आणि त्याच्यावर लिहिण्यासाठी शाई सारखं काही असेल ते उपलब्ध झाल्यावर तिसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे त्यांच्या लेखनाची वेळ कोणती, दिवसा लिहित होते की रात्री लिहित होते, रात्र असेल तर मग प्रकाशाची तिथे काय व्यवस्था होती, तीही झाली असेल तर मग शेवटचा प्रश्न असा उरतो की लेखनासाठी त्यांची जागा कोणती होती. म्हणजे वाल्मिकीच्या संदर्भात आपण हा विचार करतो आणि ती कशी असेल, अर्थात जागा कशी पाहिजे किंवा कशी असावी. भारत खंदारे सर धन्यवाद. साधी गोष्ट आहे. तुम्ही आम्ही लेखक किंवा आम्हाला एखादं काम मन लावून करायचं असेल तर कोणाचाही डिस्टर्ब होणार नाही, कोणाचाही त्रास होणार नाही, अशा पद्धतीची सुरक्षित जागा आपण निवडत असतो. आम्ही लेखक लोक त्या बाबतीत तर फार चुजी असतो. आम्हाला सुरक्षित जागा पाहिजे असते, एकांत पाहिजे असतो, निवांत जागा पाहिजे असते. तशी मग वाल्मिकींना उपलब्ध होती ना. वाल्मिकी हे वनामध्ये आश्रम बांधून राहत होते, त्यामुळे तिथे असा कोलाहल वगैरे काही नसेल. त्यांचे शिष्य वगैरे असतील तो भाग वेगळा, पण शिष्यगण त्यांच्या कार्यात किंवा त्यांची काही त्यांना नेमून दिलेली कामं असतील त्यात गुंतल्यानंतर मग वाल्मिकींना लिहिण्याची प्रेरणा जर होत असेल तर ते निवांतपणे लिहू शकत असतील. वाल्मिकी बद्दल त्यांची मानसिकता कशी कशी बदलत गेली हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. वाल्याचा वाल्मिकी झाला. आधी वाटमारी करणारा हा वाल्या एक खून केला, रस्त्याने जाणाऱ्या माणसाचा एक खून केला की एक खडा रांजणात टाकत असे. अशा पद्धतीचे मोठमोठाले 7 रांजण
खड्यांनी भरले होते म्हणे. आणि अशा पद्धतीने त्याचा पापाचा घडा भरल्यावर त्या वाटेने नारद गेले. नारदाचा त्याचा संपर्क आला आणि त्यातून जे भाषण झालं किंवा त्यातून जी एक दृष्टी मिळाली, त्या संभाषणातून जी दृष्टी मिळाली कोणाला? वाल्याला. तेव्हापासून त्याने वाटमारीचा धंदा सोडला. नारदाने त्याला एक मंत्र दिला होता म्हणे. वाल्याला फक्त एकच शब्द माहित होता, मारा मारा मारा. नारदांनी त्याला सांगितले की तू फक्त मारा मारा म्हणतच इथं बसून राह, उठू नको इथून, कशासाठीच उठू नको. जेव्हा मी पुन्हा येईन तेव्हा तुला मी उठवेन. आणि तिथं तो बसून राहिला. काही काळानंतर नारद त्या रस्त्याने आले तेव्हा त्यांना त्या घटनेची आठवण आली आणि त्यांनी पाहिलं की अरे इथं आपण त्या वाल्याला बसवलं होतं. बाजूला एक वारुळ चढलेलं होतं, त्या वारुळातून आवाज येत होता, रामा रामा रामा. काय म्हणायला सांगितलं होतं? मारा मारा मारा. आवाज काय येत होता? रामा रामा रामा. आणि वाल्याला त्यांनी बाहेर काढलं आणि त्याला सांगितलं की आता तू मुक्त आहेस. कारण आता तो वाल्मिकी झाला होता. तेव्हा या वाल्मिकीनं एक दृश्य बघितलं. एक क्रौंच पक्ष्याच्या जोडीतलं नर पक्षी, त्याला बाण मारला व्याधाने आणि ते फडफड फडफडत खाली आला. तो पक्षी पडला, त्याच्या अंगातून रक्त वाहू लागलं. आणि हे पाहून मग नारद, हे पाहून मग वाल्मिकीच्या तोंडातून करुणेने भरलेला पहिला श्लोक, संस्कृत श्लोक बाहेर पडला, जो अनुष्टुप छंदामध्ये होता. इतकी करुणा, इतकी संवेदनशीलता, हे आमच्या लेखक लोकांचं धन असते. आणि जर अतिसंवेदनशीलता तुमच्या ठिकाणी असेल तर तुम्ही लेखक होऊ शकता, असा याचा अर्थ. आणि तेच धन त्यांनी वापरलं आणि त्यामुळेच वाल्मिकी त्या काळी रामायणासारखा महान ग्रंथ लिहू शकले. ठीक आहे, चला पुढे या. संत तुलसीदास हा माणूस कसा होता? बायकोचा वेडा होता. आणि त्या वेळापायी बायको माहेरी गेलेली असताना हा माणूस भर पावसात पुरातून बायकोला भेटायला सासरवाडीला गेला आणि तिथे तो सापाला धरून बायकोच्या कक्षामध्ये गेला. नंतर काय झालं? बायको त्याची गुरु झाली. बायकोनं सांगितलं की माझ्यावर एवढं जर तुम्ही लक्ष ठेवता तर हेच लक्ष जर तुम्ही परमेश्वराच्या भक्तीमध्ये घातलं तर तुमचं जीवन बदलून जाईल. आणि बदलला. या तुलसीदासाने पुढे तुलसी रामायण लिहिले. त्या तुलसी रामायणाला दुसरं नाव आहे रामचरितमानस. आणि हे त्या काळची जी अवधी भाषा होती, देशी स्वरूपाची ती भाषा होती, त्या भाषेमध्ये त्यांनी ते लिहिले. हे लिहिण्यासाठी त्यांना 2 वर्ष 7 महिने 26 दिवस लागले. या काळामध्ये त्यांचं वास्तव्य चित्रकूट पर्वतामध्ये होतं. अर्थात आश्रम करून राहत होते, म्हणजे एकांत होता. पण जीवनदृष्टी जी प्राप्त झाली लिहिण्यासाठीची, ती त्यांच्या आयुष्यामध्ये घडलेल्या घटनांतून आलेली होती. चला पुढे जाऊ. 15व्या शतकात संत कबीर काय करत होते? कबीर म्हटलं की मला तुकाराम आठवतात. काय असेल त्या आठवतात. दोघांनी जीवनाच्या अनुभवावरच जे काय लिहायचं ते लिहिलं. कबीर दोहे लिहित. कबीर अत्यंत गरीब होते. आई वडिला विना असं पोर कुणाला तरी सापडला, त्यांनी ते लहानाचं मोठं केलं आणि तेही पुढे मरून गेले. आणि मग कबीर एकटे पडले, गरिबी. आणि त्याच्यातून मग कबीराच्या अंगी असणारी जी
संत प्रवृत्ती तिनं उचल खाल्ली आणि मग त्यांनी दोहे लिहायला सुरुवात केली. पण कबीरांना लेखन वाचन करता येत नव्हतं, निरक्षर होते ते. त्यांचे जे कोणी शिष्य होते त्यांनी त्यांचं ते दोहे उतरवून घेतले आणि अशा प्रकारे कबीरानं सुद्धा आपल्या लेखनाचं जे काही नियोजन आहे ते पार पाडलं. माशी कागद छुओ नहीं, मशी मशी म्हणजे मला, मशी कागद छुओ नहीं, कलम गही नहीं हात, असे ते म्हणत. तर अशा पद्धतीने आपण ज्ञानेश्वराकडे येऊ. ज्ञानेश्वरांनी का कमी भोगलं? एवढूशा लहान वयात संन्यासाची पोरं म्हणून जे भोग त्यांच्या वाट्याला आले त्यातून त्यांना झालेलं दुःख आणि त्या दुःखातून मग त्यांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी. इथे सच्चिदानंद बाबा त्यांचे लेखनिक रायटर. तर इथे ऐकणारे श्रोते समोर, म्हणजे हा प्रकार अगदी पहिल्यांदा दिसतो आपल्याला. श्रोत्यांच्या समोर त्यांनी ज्ञानेश्वरी सांगितली. त्यावेळेस त्यांचे गुरु त्यांच्या बाजूला समोर बसलेले निवृत्ती महाराज. 7व्या शतकात आमचा तुकोबाराय दूर भंडाऱ्या माळावर जाऊन बसत देऊपासून आणि तिथं चिंतन करत, परमेश्वराचं चिंतन करायचं आणि अभंग लिहायचे. त्यांनी काय कमी भोगलं नाही मित्र हो. स्वतःच्या भोगातून, आपल्या आयुष्यात आपण जे भोगलं त्यातून साहित्य निर्माण होते. म्हणजे आपल्या जगण्याचं व्यवस्थापन जे आहे ते आपल्या भोगण्यातून निर्माण होते. साहित्य लेखनाचं जे व्यवस्थापन होते ते आपोआप अशा पद्धतीने कधी कधी तयार होते. आता आधुनिक लेखक काय करीत होते ते थोडक्यात पाहू आपण. केशवसूत असतील, खांडेकर असतील, फडके असतील, राम गणेश गडकरी असतील. केशवसूत, खांडेकर, फडके हे शिक्षक म्हणून कार्यरत होते, त्यामुळे त्यांना जगण्याची काही अशी तदाद नव्हती. खांडेकरांच्या बाबतीत तर त्यांच्यावर त्यांचे प्रकाशक मेहरबान होते. त्यांची व्यवस्था ते स्वतःहून लावत आणि त्यांना सगळ्या सुविधा पुरवत असत. केशवसूत शारीरिक दृष्ट्या थोडेसे उपेक्षित होते, किडकिडीत होते आणि त्याच्यामुळे मग कुणीतरी त्यांची उपेक्षा केली आणि मग त्यांनी एक कविता लिहिली होती किंवा त्याला विचारलं होतं, आम्ही कोण म्हणून काय पुससी, आम्ही असू लाडके देवाचे, दिधले असे जगतया आम्हास खेळावया. हा आत्माभिमान कशातून येतो? जगण्यातून येत असतो. राम गणेश गडकरी किर्लोस्कर कंपनीत पदरचना करण्याच्या कामावर असतात आणि मग तिथेच राहून त्यांनी ती नाटकं लिहिली. पुढं काळ बदलला मित्र. अलीकडच्या काळामध्ये पुण्या मुंबईच्या लेखकांच्या स्वतंत्र अभ्यासिका हा कौतुकाचा विषय होता आमच्यासाठी. एवढंच नाही तर काही लेखकांचे खंडाळ्याला बनले लेखनासाठीचे स्वतःचे. याशिवाय काही मोठ्या लेखकांना काही उच्चभ्रू प्रकाशक किंवा आणखी कोणी असतील ते पंचतारांकित व्यवस्था त्यांना मिळावी म्हणून तशा पंचतारांकित हॉटेलमध्ये सुद्धा ठेवत. विशेषतः असे ज्येष्ठ राजकारणी की ज्यांना आपलं चरित्र लिहायचं आहे ते अशा एखादा लेखक, मोठा लेखक त्यांच्या गळाला लागला की मग त्याच्यावर हा अफाट खर्च ते करत असत. चरित्र लेखन करणाऱ्या अशा लेखकाच्या बाबतीत एक शब्द वापरला जातो. म्हणजे चरित्र लेखनच नाही, एखाद्याचं भाषण तुम्हाला लिहून द्यायचं असेल, एखाद्याची कथा तुम्हाला लिहून द्यायची असेल, एखाद्याची कादंबरी तुम्हाला लिहून द्यायची असेल, एखाद्याचं चरित्र तुम्हाला लिहायचं असेल तर त्याला घोस्ट रायटर म्हणतात. घोस्ट या शब्दाचा अर्थ राक्षस रायटर नाही. घोस्ट या शब्दाचा अर्थ असा की लिहून देणारे तुम्ही आहात पण तिथं तुमचं नाव नाही. त्या मोबदल्यात तुम्हाला पाहिजे तेवढा
त्या मोबदल्यात तुम्हाला पाहिजे तेवढा पैसा मात्र मिळेल. आणि अलीकडे हा धंदा झालेला आहे मित्र. अशा प्रकारचे घोस्ट रायटर आता गल्लोगल्ली मिळत आहेत. मित्र, याच्यापेक्षा विसंगत सुद्धा काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. स्वतःचं घर नसणारे वा नोकरी व्यवसाय नसणारे अनेक लेखक कवी आहेत. अलीकडेच फेसाटीकार नवनाथ गोरे यांच्या बाबतीत ही व्यथा जगासमोर आली होती. काहींना तर आयुष्याच्या शेवटच्या कालखंडात स्वतःचे घर नसल्याची खंत बाळगत जीव सोडावा लागला. अगदी ताजी आठवण आहे उत्तम बंडू तुपे यांची. किंवा चंद्रकांत खोत नावाचे एक कादंबरीकार मुंबईला साई संस्थांच्या मंदिरामध्ये बेवारसपणे वारले. दिवाकर नेमाडे नावाचे एक रहस्य कथाकार, गाजलेले रहस्य कथाकार, त्यांचं निर्वाणही असंच आपल्या वाशिमच्या पद्मतीर्थावर झालं होतं. आणि त्यावेळेस मी वाशिमलाच होतो. मला घर देता का घर, कोणी मला घर देता का घर, असं म्हणणारा नटसम्राट नाटकातला गणपतराव बेळवळकर यांची व्यथा ही सुद्धा अशीच आहे मित्र. तरी त्यांच्या बायकोंनी एक व्यवस्थापन शिकवलं होतं की आपल्या समोरचं भरलेलं ताट दुसऱ्याला द्यावं, पण बसायचा पाठ देऊ नये. त्या माणसाला कळलं नाही आणि व्यवस्थापन हुकलं आणि परिणामी बेघर झाले. बाबूराव बागुल यांचं नाव माहिती नाही असं कोणी असेल? त्यांच्यावरचा डॉक्टर दिलीप बिरुटे यांचा नेटवरील एक मृत्यूलेख वाचनात आला. डॉक्टर बिरुटे यांनी त्या लेखामध्ये शेवटी लिहिले, बाबूराव बागुलांना शेवटच्या काळात स्वतःच्या आजारपणावर उपचार करण्यासाठी पैशाची व्यवस्था होऊ शकली नाही, म्हणून स्वतःकडची स्वतः विकत घेतलेली पुस्तके विकून त्यांनी स्वतःवर उपचार करून घेतले. काय बोलणार यावर विद्याताई, रामदास? काय बोलणार? काहीही बोलू शकत नाही मित्र हो. मन सुन्न होते. आता आपण आपल्या मूळ विषयावर. माझ्या इथपर्यंतच्या विवेचनावरून आपल्या विषयाच्या व्यापकपणाचे स्वरूप आपल्या लक्षात आलं असेल. माझ्या लेखनाच्या बैठकीचे व्यवस्थापन, यातून मला एखादी कविता, एखादी कथा किंवा एखादी कादंबरी लिहिण्यापुरती बसण्याची म्हणजे बैठकीच्या जागेची व्यवस्था एवढंच नाही म्हणायचं. एवढा मर्यादित अर्थ नाही, तर बैठक याचा अर्थ लेखकाचे संपूर्ण आयुष्य. बैठकीचे व्यवस्थापन म्हणजे लेखकाच्या एकंदरीत आयुष्याचे व्यवस्थापन. बैठक या शब्दाचा इंग्रजी अर्थ, इंग्रजी शब्द बेसमेंट हा आहे. काय इंग्रजीतले शब्द उच्चारले की आपल्याला तो संपूर्ण अर्थ करतो मराठीपेक्षा. मगाच्या मॅनेजमेंट सारखा. बेसमेंट म्हटलं की पाया इमारतीचा, टोलेजंग असेल ती 50 मजली असो, 105 मजली असो, पाया मजबूत, इमारत मजबूत. माणसाचं सुद्धा तेच आहे. पाया मजबूत तर तुमचं जगणं मजबूत, जगणं सुखी. लेखनाची बैठक मजबूत तर लेखकाचे आयुष्य सुखकर, समाधानी. मग ही बैठक कोणत्या घटकांवर अवलंबून आहे? तर ती पहिला घटक आहे मानसिक, दुसरा भौतिक, तिसरा कौटुंबिक, चौथा आर्थिक आणि पाचवा सामाजिक. यातील प्रत्येक घटकाचा विचार करताना हे घटक मला कसे लागू होतात किंवा लागू होत नाही, नसतील तर नाही,
होत असतील तर ते कसे होतात, म्हणजे माझं जे व्यवस्थापन आहे या बाबतीतलं, माझ्या लेखन कार्याच्या बाबतीतलं, ते मला तुम्हाला सांगता येईल. पहिला मानसिक घटक. लेखक बनण्यामागची तुमची मानसिकता काय आहे? कशासाठी तुम्हाला लेखक बनायचे आहे? तुम्हाला स्वानंद मिळवायचा का? तुम्हाला मोठेपणा, लौकिक प्रतिष्ठा मिळवायची का? तुम्हाला पैसा मिळवायचा का? 1903 मध्ये भारतात जन्मलेल्या जॉर्ज ऑरवेल, त्याचं मूळ नाव एरिक क्लेअर, याने व्हाय आय राईट या नावाचा एक संक्षिप्त निबंध 21 जानेवारी 2006 मध्ये लिहिला होता. व्हाय आय राईट. त्यात तो म्हणतो, कोणत्याही लेखकाच्या लेखनामागे 4 मोठ्या प्रबळ प्रेरणा असतात. पहिली प्रेरणा निव्वळ अहंभाव, गर्व, मोठेपणा. मी बुद्धिमान, मला खूप कळते, मी हुशार, कारण मी लेखक, असं मानणारे. यांना पैशाची हाव नसते. दुसरे, कलाविषयक आसक्ती असणारे, म्हणजे ज्यांना कलेची आवड आहे. जगातलं जे काही सौंदर्य असेल, ते निसर्गाचं असेल, व्यक्तीचं असेल, एखाद्या इमारतीचं असेल, कशाचं असेल, ते सौंदर्य आपल्या शब्दामध्ये पकडून ते जगासमोर मांडण्याची त्यांना आसक्ती असते. तिसरा घटक, इतिहासाचा काही लोकांना उमाळा असतो, म्हणजे इतिहासाची आवड असते, मग इतिहास लोकांच्या समोर मांडायचा, त्यासाठी ते लेखन करतात. आणि काहींचे चौथा घटक सांगितलेले की राजकीय हेतू हा सुद्धा एक महत्वाचा घटक आहे. राजकीय म्हणजे जगाला विशिष्ट दिशेने ढकलणे, जगाचे मत परिवर्तन आपल्या लेखनाने करणे. जॉर्ज ऑरवेल म्हणतो, प्रत्येक लेखकाच्या लेखनामागे या 4 प्रेरणा कमी अधिक प्रमाणात असतात. एखादा लेखक हे जर अमान्य करीत असेल तर तो ढोंगी लेखक आहे असे समजावे. मग मी मला तपासून पाहतो की माझ्या ठिकाणी अहंभाव आहे का? पहिला घटक नाही असं म्हणणार नाही मी, आहे तो. कुठे दाखवीन, कुठे दाखवणार नाही, माझ्या सोयीने. दुसरी गोष्ट, मला कला विषयक आवड आहे का? हो आहे, त्याच्यामुळेच मी लेखन करतो, आहे कला विषयक आवड. तिसरं, मला इतिहासाचा उमाळा आहे. हो हो हो, आवडतो, कोणाला आवडणार नाही इतिहास. मला माझाही इतिहास आवडतो, इतरांचाही इतिहास आवडतो. आणि लेखनामध्ये माझा राजकीय हेतू असू शकतो. हो, माझ्या विचारसरणीचे लोक तयार झाले पाहिजेत असं मलाही वाटते. आणि म्हणून मला हे मान्य करावं लागते की जॉर्ज ऑरवेल जे काही म्हणतो ते कमी अधिक प्रमाणात माझ्या ठिकाणी सुद्धा आहे. आता दुसरी गोष्ट अशी, म्हणजे दुसरा घटक आपण पाहणार आहोत. हा झाला मानसिक पहिला घटक, त्याचा आपण विचार केला. दुसरा भौतिक घटक. लेखनासाठी कागद, पेन, बैठकीची जागा, ह्या गोष्टी आवश्यक असतात, हे मान्य. पैकी बैठकीची जागा म्हणजे तुमच्या ऐपतीनुसार, तुमचं घर जसं असेल त्या पद्धतीनुसार. झोपड्याचं असेल तर मग कुठेतरी अडचणीची जागा, छोटंसं असेल तर पुन्हा अडचणीची जागा, ऐसपैस घर असेल, टोलेजंग, तर मग तुमची स्वतंत्र अभ्यासिका. मला अभ्यासिका वगैरे मिळाली नाही, माझ्या नशिबात कुठेही नव्हती. पारडी टकमोरला ज्या ठिकाणी मी नोकरी करत होतो ते घर तर अतिशय अडचणीचं होतं, बसायला सुद्धा मला जागा नव्हती. पण वाशिमला मी घर बांधल्यानंतर तिथेही जागा फार मोठी मिळाली नाही किंवा घेऊ शकलो नाही, आणि तिथेही स्वतंत्र अशा अभ्यासिका मला करता आली नाही. ठीक आहे, त्याची आवश्यकताही मला वाटली नाही. जशी संधी भेटेल
जशी वेळ भेटेल, जशी कशी कुठे जागा मिळेल त्या त्या पद्धतीने मी आतापर्यंत लिहून गेलो, लिहित गेलो. काही लोकांना मी आरोप करत नाही, हे ज्यांना लागू नये त्यांची क्षमा मागतो मी. पण काही लोकांना लिहिण्यासाठी प्यावं लागते. आता पिणं काय, एक तर सिगारेट किंवा मग ग्लास हवा. आमचे एक कवी मित्र आहेत, त्यांनी एक फार छान कवितेच्या 2 ओळी लिहिलेल्या आहेत. विनोद, धन्यवाद. की रिटायर्ड झाल्यावर काही लेखक पुण्यात गेले, काही पिण्यात गेले. असं. तिसरा घटक आहे कौटुंबिक. कौटुंबिक गरजांचं व्यवस्थापन योग्य प्रकारे लावले गेले तर लेखकालाही लेखनासाठी मानसिक स्थैर्य पूर्णपणे लाभू शकते. मी माझ्या संदर्भात माझ्या कुटुंबाच्या गरजांची आधी पूर्तता केली. मी माझ्या मुलांना शिकवत होतो. ते मॅट्रिक पर्यंत माझ्या जवळ होते, तेव्हा शाळेतही शिकवत होतो आणि घरीही शिकवत होतो. 11 वाजेपर्यंत त्यांचा अभ्यास घेतल्यानंतर मग मला वेळ मिळेल तर मी लिहित होतो. वारुळ कादंबरीची आठवण आहे मला. मुलांचा अभ्यास झाल्यानंतर 11 वाजता मग लिहायला बसायचं, जागाही नाही. बायकोच्या बाजेवर तिच्या पायथ्याशी बसायचं आणि बाकी सगळे झोपी जायचे आणि मग लिहित राहायचो मी. इतका गुंगून जायचो लिहिण्यात की वेळ कसा गेला कळायचं नाही. आणि मग बायको कधीतरी लाथ झाडायची आणि मग मला भान यायचं. तेव्हा पाहायचो की अरे अमुक इतके वाजले. तर कुटुंबाची पहिल्यांदा मी काळजी केली, मुलांना शिकवलं. मुलं नोकरीला लागलेले आहेत, त्यामुळे कौटुंबिक स्थैर्य मला लाभलेलं आहे. आर्थिक हा एक घटक महत्वाचा आहे. आर्थिक चणचण असेल तर लेखनाची मानसिकता राहत नाही. त्यामुळे जगण्यासाठी खूप पैसा म्हणजे समृद्धी लागतेच असे नाही, तर आवश्यक तेवढा आर्थिक स्रोत लेखकाच्या हाती असावाच लागतो. तसे नसेल तर लेखक म्हणून त्याची होरपळ लेखन काळात आणि वृद्धापकाळातही होत जाते. आपण काही उदाहरणं पाहिली. त्यामुळे या बाबतीतले लेखकाचे नियोजन, ही बैठक खूप समृद्ध असायला पाहिजे, स्ट्रॉंग असायला पाहिजे. मी या बाबतीत भाग्यवान आहे मित्रो, कारण मला हायस्कुलात शिक्षक म्हणून नोकरी मिळाली होती. सध्या मी रिटायर्ड आहे, मला पेन्शन आहे. माझी 2 मुलं सरकारी नोकरीमध्ये आहेत आणि याशिवाय मला वडिलोपार्जित, आतापर्यंत कोरडवाहू होती पण यावर्षी मी विहीर खोदली, तिला पाणी लागलं आणि 12 एकर अशी ओलिताची शेती आता माझ्या हाती आहे. त्यामुळे मला कुठलीही पैशाची ददात नाही. चौथा घटक सामाजिक. समाजात लेखक म्हणून सन्मानाने वावरता येते का, ही गोष्ट लेखकाच्या प्रतिष्ठेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे. आणि मला वाटते या बाबतीत लेखकाला काही नियोजन करता येत नाही. फक्त त्याचं वागणं जे आहे त्याच्यातून त्याला ह्या प्रतिष्ठा मिळत जातात. त्याचं वागणं आणि त्याचं लेखन, त्याचे लेखन जसे असेल तसा त्याला सन्मान प्राप्त होतो. त्याच्या साहित्याला वा त्याच्या त्या अनुषंगाने त्याला किती मोठे सन्मान पुरस्कार मिळाले, हे एक युनिट म्हणून म्हणजे एकक म्हणून आपण त्याकडे पाहतो. पण सन्मान आणि मोठे मोठे पुरस्कार मिळालेच पाहिजेत असंही काही नाही मित्र. माणूस म्हणून मी इतरांशी कसा वागतो हे मला महत्वाचं वाटते. आणि म्हणून मग त्याच्यावरून मग माझा सामाजिक दर्जा काय, मला 4 लोक मानतात का, 4 लोक माझ्याबद्दल माझ्या माघारी काय बोलतात, हे महत्वाचं आहे. त्यासाठी जात, धर्म, वंश, लिंग, पंथ ह्या गोष्टी गौण आहेत. आणि हे करण्यासाठी कुठल्याही नियोजनाची गरज नाही, आपोआप होत जाते. मला फार मोठे पुरस्कार मिळाले नसले तरी मला माझ्या वाचक
प्रशंसक म्हणून समाजातील महत्त्वाचे जे घटक आहेत त्यांच्याकडून जो सन्मान मिळतो, आता आपण एवढे जण माझ्यासाठी थांबलेला आहात ऐकायला, याच्या आधीही थांबला होतात, पुढेही थांबणार आहात, हा माझ्यावरच्या प्रेमापोटी, माझ्यावरच्या जिव्हाळ्यापोटी आपण मला दिलेला पुरस्कार आहे. तेव्हा हे जे महत्त्वाचे घटक आहेत ते घटक कुठल्याही पुरस्कारापेक्षा कमी नाहीत. म्हणून तुम्ही माझे सर्व वाचक, प्रशंसक हे माझे पुरस्कार रूप आहेत असे मी मानतो. आणि अशा पद्धतीने माझ्या लेखनाच्या बैठकीचे व्यवस्थापन मी योग्य दिशेने केले, कदाचित होत गेले, दोन्ही गोष्टी आहेत. हे स्वयंसिद्ध असल्याने मला माझ्या जगण्याबद्दल आज रोजी कुठलाही आक्षेप नाही मित्रहो. तुकाराम महाराज म्हणतात, तशी लाज वाटे मज मानिती हे लोक, हे तो नाही एक माझे अंगी असं म्हणण्याची मला गरज नाही. लोक मला मानतात कारण माझ्या अंगी काही ना काहीतरी गुण आहे आणि त्या गुणाचा फायदा मला आज मिळतो आहे. मित्रो, मला वाटते आपण हा जो माझा व्यवस्थापनाचा, लेखकाच्या लेखन व्यवस्थापनाचा जो भाग आहे तो आपण इथे शेवट करू. मी माझं लेखन कशा पद्धतीने केलं आणि त्याचे मला काय फायदे मिळाले. तुम्हाला जर लेखन करायचं असेल तर तुम्हाला कसं व्यवस्थापन करावं लागेल, कोणतेही तुम्हाला नोकरी करायची असेल, तुम्हाला घरात वागायचं असेल, तुम्हाला कुठला व्यवसाय करायचा असेल तर व्यवस्थापन ही गोष्ट फार आवश्यक आहे. आणि त्या दृष्टीने गजानन काशीराम, धन्यवाद. नियोजन महत्वाचं आहे, व्यवस्थापन महत्वाचं आहे, मॅनेजमेंट महत्वाची आहे. आपणच आपले गुरु व्हायचे या बाबतीत, कोणाला विचारत बसायचं नाही. आणि योग्य दिशेने हे सगळं केलं तर त्याचे फायदे आपल्याला होतात. मित्र, 2-3 मिनिटं मी जास्त घेतले त्याबद्दल क्षमा मागतो. आपण सर्वजण इथे आलात, आपण दिलेले जे काही कॉमेंट्स आहेत त्या मी नंतर वाचतो आणि जे कोणी आले नसतील ते नंतर हा व्हिडिओ पाहतील, कॉमेंट्स करतील, शेअर करतील. काय सबस्क्राईब करायचं काय असते मला काही कल्पना नाही या गोष्टी. सतीश गावंडे सर, धन्यवाद सर. एवढ्यावर मी थांबतो आणि पुन्हा पुढच्या रविवारी एक नवा विषय घेऊन आपल्यासमोर हजर होतो. धन्यवाद.